नमस्कार मित्रांनो. आज आपण हिस्ट्रीतला एकदम हॉट टॉपिक हा तुम्ही संविधानासोबतही जोडू शकता, हिस्ट्रीसोबतही जोडू शकता. वेगवेगळे ॲक्ट, रेग्युलेटिंग ॲक्ट आहे 1773. त्यानंतर 1793पासून तर 1853पर्यंत चार्टर ॲक्ट सुरू होते. सगळ्यात जास्त कॉम्प्लिकेटेड टॉपिक आणि सर्वात जास्त विचारला जाणारा टॉपिक म्हणजे हे ॲक्ट. हिस्ट्री पकडा, संविधान पकडा, कोणत्याही टॉपिकमध्ये पकडा, पण सगळ्यात हॉट टॉपिक आणि कन्फ्युजन खूप सारं. पण आपण एकदम सिम्पल पद्धतीनं आपण पाहू आपल्या नोट्सच्या सहाय्यानं. सगळ्यात पहिला प्रश्न, हे ॲक्ट का लागू केले? आपल्याला माहीत आहे 1600मध्ये महाराणीने काय 15 वर्षासाठी कंपनीला एशिया क्षेत्र म्हणजे खास करून इंडियामध्ये व्यापार करण्याची परवानगी दिली. परवानगी दिल्यानंतर आपल्याला माहीत आहे रॉबर्ट क्लाईव्हनं खूप भ्रष्टाचार केला बंगालमध्ये. जोही गव्हर्नर जनरल येत होता तो भ्रष्टाचार करत होता. त्यानंतर दुहेरी शासन पद्धती आली होती. त्याती इंग्रजात जे कंपनीचे अधिकारी होते हे बंगालला लुटून नेण्याचा प्रयत्न करत होते. तर ही गोष्ट आली ब्रिटिश जी संसद होती त्या लक्षात. ब्रिटिश संसदेनं काय केलं, कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेग्युलेटिंग ॲक्ट आणला. तर पहा, डायरेक्ट विचारते पेपरमध्ये, कंपनीवर, ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वात पहिला ॲक्ट कोणता पारित केला? तर 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट. कंपनीवर नियंत्रण ठेवण्याचं उद्देश होतं. विचारते रेग्युलेटिंग ॲक्ट कोणत्या वर्षी आला? तर 1773ला. 1773ला खालीलपैकी कोणता ॲक्ट आला? तर रेग्युलेटिंग ॲक्ट. त्यानंतर यामध्ये दोन गोष्टी होत्या, कंट्रोल ऑफ प्रोप्रायटर्स म्हणजे जे इन्व्हेस्टर होते त्याचा ग्रुप, आणि कंट्रोल ऑफ डायरेक्टर. 24 सदस्य राहत होते या डायरेक्टरमध्ये. आणि हे जे डायरेक्टर याच्यापैकी एक अध्यक्ष राहत होता 24 जणांपैकी, आणि तो पूर्ण कंपनीवर कंट्रोल ठेवत होता आपला. त्यानंतर हे ॲक्च्युअलमध्ये नाही, कंट्रोल नाही आहे, हे बोर्ड ऑफ प्रोप्रायटर आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे. ठीक आहे. त्यानंतर गव्हर्नर पद रद्द झालं. पहिला गव्हर्नर रॉबर्ट क्लाईव्ह बंगालचा. 3 स्टेट होते, बंगाल, बॉम्बे आणि मद्रास. तिथं वेगवेगळे गव्हर्नर राहत होते. आता गव्हर्नर पद रद्द झालं आणि त्या जागी कोणतं पद आलं? गव्हर्नर जनरल बंगालचा. बंगालसाठी एक पद तयार झालं, बंगालचा गव्हर्नर जनरल. पहिला गव्हर्नर जनरल कोण आहे? मग वॉरेन हेस्टिंग. त्यानंतर गव्हर्नर जनरल आणि याचे एक बॉडी तयार केली. कोणते डिसिजन जर घ्यायचं असेल तर गव्हर्नर जनरल प्लस 4 सदस्य. म्हणजे पहा, गव्हर्नर जनरल प्लस 4 म्हणजे टोटल किती झाले? 5. कोणताही निर्णय जर घ्यायचा असेल तर कशी सिस्टीम राहत होती? 2 फेवरले पडले, 2 विरोधात पडले, तर एक वोट जे राहिलं ते कोणाचं राहील? गव्हर्नर जनरलचं. तर त्याचं वोट ज्या बाजून पडन तो रिझल्ट लागन. ठीक आहे. त्यानंतर चार्टर ॲक्टनुसार सुप्रीम कोर्टची स्थापना झाली. कोलकातामध्ये सुप्रीम कोर्टची स्थापना झाली 1773. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार. आणि पहिले जज होते इम्पे, इलाजी इम्पे. लक्षात ठेवा. पहा, रेग्युलेटिंग ॲक्टबद्दल कधी आला हा? 1773मध्ये. उद्देश होतं कंपनीवर नियंत्रण ठेवले. 2 बॉडी होत्या, कंट्रोल ऑफ प्रोप्रायटर आणि बोर्ड ऑफ प्रोप्रायटर आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर. 24 सदस्य होते डायरेक्टरमध्ये. गव्हर्नर जनरल पद काय झालं? रद्द झालं. गव्हर्नर पद रद्द झालं आणि त्या जागी काय आलं? बंगालचा गव्हर्नर जनरल. पहिला गव्हर्नर जनरल कोण आहे? आपला वॉरेन हेस्टिंग. आणि किती सदस्य होते? तर गव्हर्नर जनरल प्लस 4 सदस्य. आणि याच्यानुसार सुप्रीम कोर्टची स्थापना झाली. पहिला जज कोण आहे? इम्पे. त्यानंतर दुसरं आहे पिट्स इंडिया ॲक्ट अधिनियम 1784. याचं एम होतं कंपनीवर जास्त नियंत्रण वाढवणे संसदेचं, हे याचं एम होतं. तर बोर्ड ऑफ कंट्रोल, नवीन बोर्ड आलं, जास्त नियंत्रण बोर्ड ऑफ कंट्रोल. यामध्ये 6 सदस्य होते. हे पूर्ण कंपनीवर नियंत्रण ठेवत असे. आणि जे गव्हर्नर जनरल प्लस 3 सदस्य, पहा तिथं किती होते?
4 सदस्य म्हणजे टोटल झाले ते 5. इथं 3 सदस्य प्लस गव्हर्नर जनरल. म्हणजे बा 2-2 बाजून जरी पडले तर इथं वेटो पॉवर राहिला नाही गव्हर्नर, इथं पॉवर नाही का कमी झाली. त्यानंतर पहा नेक्स्ट आहे संशोधित अधिनियम 1786. हा नाही काय कॉर्नवॉलिससाठी स्पेशल आला. कॉर्नवॉलिसनं नाही काय लॉर्ड कॉर्नवॉलिसनं गव्हर्नर जनरल बनायच्या पहिले काही मागणी केली इंग्रजापुढं. मी होतो तर खरी पण काही नियम पारित करा. गव्हर्नर जनरल सेनापतीचा अधिकारी राहीन. म्हणजे जे मिलिटरी राहीन हे बरोबर लिहिलं नाही आहे पहा. मिलिटरी जे राहायचं सेनापती तर गव्हर्नर जनरल नाही का सेनापतीचा अधिकार मिळाला. आणि त्याच्यानंतर गव्हर्नर जनरलला वेटो पॉवर मिळाला, नकार अधिकार. म्हणजे एखादं विधेयक पारित झालंही जर त्याला वाटलं नाही करायचं आहे तर तो वेटो पॉवर वापरा. आणि एखादा विरोध पारित नाही झालं या बॉडी ऑफ कंट्रोल किंवा एखाद्या बॉडीनं केलेलं त्याला जर वाटलं व्हायला पाहिजे तर तो करू शकते. चला त्यानंतर पिट्स इंडिया ॲक्ट 1786, रेग्युलेटिंग ॲक्ट 1773. त्यानंतर आपण पाहू चार्टर ॲक्ट. इथून चालू झाले चार्टर ॲक्ट. चार्टर ॲक्ट पहा 1793 20 वर्षांनं. त्यानंतर 1813 20 वर्षांनं, 1833 आणि तिथून 20 वर्षांनं 1853. पहिला चार्टर ॲक्ट कोणता आहे तर 1793चा आणि शेवटचा चार्टर ॲक्ट कोणता आहे तर 1853चा. तर आपण पाहू चार्टर ॲक्ट 1793चा. कंपनीला नाही काय 20 वर्षासाठी व्यापार करण्याचा अधिकार मिळाला 1794च्या चार्टर ॲक्टनुसार. पहिला चार्टर ॲक्ट हा आहे. त्यानंतर बॉम्बे मद्रासचे पर्यवेक्षण करण्याचा अधिकार बंगालच्या गव्हर्नर जनरलला मिळाला. पहा मी पहिले सांगितलं 3 प्रेसिडेन्सी होत्या, बंगाल, बॉम्बे आणि मद्रास. पहा बंगालच्या गव्हर्नर जनरलला अधिकार काय भेटला बॉम्बे आणि मद्रासचे पर्यवेक्षण करण्याचा. हा झाला पहिला चार्टर ॲक्ट. किती वर्षासाठी भेटला तर मुक्त व्यापाराचा अधिकार कंपनीले 20 वर्षासाठी. त्यानंतर पाहू आपण 1813चा ॲक्ट. पहा परत कंपनीला नाही काय 20 वर्ष व्यापाराचा अधिकार मिळाला. पण कंपनीचा नाही काय एकाधिकार समाप्त झाला. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीलाच फक्त अधिकार होता व्यापार करण्याचा, तो फक्त आता चहा आणि चीन पुरता सीमित राहिला. आलं का कन्सेप्ट लक्षात काय म्हटलं तर कंपनीचा एकाधिकार समाप्त झाला पण ते कशावर एकाधिकार होता त्याचा चहा आणि चीन. म्हणजे चहाचा व्यापार फक्त कोण करू शकते भारतात एशिया या रिजनमध्ये फक्त ईस्ट इंडिया कंपनी. आणि चीनसोबत व्यापार कोण करू शकते फक्त ईस्ट इंडिया कंपनी. बाकी सर्व त्याचे स्थगित झाले. त्याच्यानंतर याच्यातलं महत्त्वाचं म्हणजे भारतात शिक्षणासाठी नाही काय 1 लाख रुपये खर्च करण्याचा बजेटमध्ये त्यानं प्रावधान केलं. डायरेक्ट विचारते शिक्षणासाठी 1 लाख रुपये खर्च कोणत्या चार्टर ॲक्टनुसार करण्यात आला, कोणत्या 1813चा. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न विचारते ख्रिश्चन मिशनरींना भारतात धर्मप्रचार करण्यासाठी कोणत्या ॲक्टनुसार परमिशन देण्यात आली तर चार्टर ॲक्ट 1813. याच्यातलं महत्त्वाचं फक्त चार्टर ॲक्ट 1813 मधलं 1 लाख रुपये खर्च बजेटमध्ये भारतीय शिक्षणासाठी आणि ख्रिश्चन धर्म जे प्रचारक असते त्यांना प्रचार करण्यासाठी भारतात परवानगी. ठीक आहे, हे याचं महत्त्वाचं आहे. तर दुसरं पाहू आपण अजून तेव्हा चार्टर ॲक्ट आला 1833चा. इथं परत 20 वर्षासाठी कंपनीला अधिकार भेटला व्यापार करण्याचा. त्याच्यानंतर जो चहाचा व्यापार आणि चीनचा व्यापार करायचा जो एकाधिकार होता तो नाही का आता संपुष्टात आला. 13 नुसार एकाधिकार संपुष्टात आला परंतु चहा आणि चीनसोबत व्यापार करण्यावर एकाधिकार होता. पण 1833मध्ये चहाचा व्यापार आणि चीनचा व्यापार याच्यावरचा अधिकार त्याचा कायला संपुष्टात आला. त्यानंतर इथं काय होते 1833मध्ये नाही काय जो बंगालचा गव्हर्नर जनरल होता तो आता चेंज झाला. त्याला आता नाव आलं भारताचा गव्हर्नर जनरल. ठीक आहे, भारताचा गव्हर्नर जनरल. आणि पहिला भारताचा गव्हर्नर जनरल बनला विल्यम बेंटिंग. त्यानंतर मद्रास, बॉम्बे हे पूर्णपणे गव्हर्नर जनरल इन काउन्सिलच्या नियंत्रणाखाली आणण्यात आले. ठीक आहे, हे झालं.
त्यानंतर एक नाही काय नवीन पद तयार करण्यात आलं. याच्यात नसन हे दुसऱ्या पेजमध्ये पाहू आपण. इथे दिसते. पहिले किती होते? 1773च्या ॲक्टनुसार 1+4 म्हणजे 5. एक गव्हर्नर जनरल आणि 4 सदस्य. नंतर काय आले? 1+3 म्हणजे किती झाले? 4. आता पहा एक परत विधी सदस्य वाढला. 1+4 म्हणजे आता किती झाले? 5 गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये. चौथा सदस्य आला कायदा सदस्य. याला वोटिंग करण्याचा अधिकार नव्हता. हा पहिला होता लॉर्ड मेकॅले. खूप वेळा विचारते लॉर्ड मेकॅले कोणत्या चौथा विधी सदस्य गव्हर्नर जनरल काउन्सिलमध्ये कोणत्या ॲक्टनुसार आला? 1833च्या. तुम्हाला माहीत असेल मॅकॅलेनंच काय केलेलं आहे? कायदा एक लॉ कमिशन स्थापन करण्यात आलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं अजून याच्यातलं गुलामगिरीची जी प्रथा होती 1843मध्ये लॉर्ड एलनबरोच्या काळात गुलामगिरीची प्रथा बंद करण्यात आली. आग्रा नवीन प्रेसिडेन्सी निर्माण करण्यात आली. पहिले 3 प्रेसिडेन्सी होत्या, आता चौथी आली. त्यानंतर अजून एक प्रश्न विचारते, मुलकी सेवांना कंपनीच्या बरोबर येथील कॉलेजमध्ये हेलिबेरी येथील कॉलेजमध्ये प्रशिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली. मुलकी सेवा म्हणजे आपले सिव्हिल सर्व्हिसेस. तर 1833च्या ॲक्टमध्ये काय काय पाहिलं आपण? 20 वर्षासाठी कंपनीला व्यापार करण्याचा अधिकार मिळाला. त्यानंतर बंगालचा गव्हर्नर जनरल हे पद काय झालं? भारताचा गव्हर्नर जनरल. आणि पहिला भारताचा गव्हर्नर जनरल कोण आहे? विल्यम बेंटिंग. त्यानंतर नेक्स्ट विधी सदस्य आला. तर पहिला विधी सदस्य गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये एक गव्हर्नर जनरल प्लस 4 सदस्य. तर एक विधी सदस्य आला, तो कोण होता? मॅकॅले. आणि कायदा लॉ कमिशनचा पहिला अध्यक्ष कोण आहे? मॅकॅले. त्यानंतर आग्रा नवीन प्रेसिडेन्सी तयार झाली आणि मुलकी सेवकांना कंपनीच्या हेल्बेरी येथील कॉलेजमध्ये प्रशिक्षण देण्याची तरतूद झाली. त्यानंतर मुलकी सेवकाच्या निवडीसाठी खुल्या स्पर्धेची तरतूद करण्यात आली आणि त्यामध्ये भारतीयांना संधी नाकारली जाणार नाही अशीही तरतूद करण्यात आली. मात्र कोर्ट ऑफ डायरेक्टरने ही तरतूद रद्द करण्यात आली. ठीक आहे. पण अजूनही भारतीयांना सिव्हिल सर्व्हिसेससाठी योग्य नव्हते. पाहू आता समोर आपण. त्यानंतर 1853चा चार्टर ॲक्ट शेवटचा. याला नाही काय शेवटचा चार्टर ॲक्ट म्हटलं जाते. दिलेला आहे 1853चा चार्टर ॲक्ट हा शेवटचा चार्टर ॲक्ट आहे. त्यानंतर संचालक जे होते कोर्ट ऑफ डायरेक्टर याची संख्या 1773मध्ये पहिली 24 होती. ते 24 किती झाली? 18 झाली. त्याच्यानंतर कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टरचा नेमणूक करण्याचा अधिकार काढून घेण्यात आला आणि त्याऐवजी सिव्हिल सर्व्हिस जी आहे आपली सिव्हिल सर्व्हिस निवड भरती खुल्या स्पर्धेची व्यवस्था लागू करण्यात आली. बोर्ड ऑफ कंट्रोल मार्फत घेतली जाईल आणि भारतीयांसाठी ही खुली करण्यात आली. म्हणजे 1853 ॲक्टमधला सर्वात महत्त्वाचा पॉईंट कोणता आहे? जे आपली UPSC आहे त्याला पहिले सिव्हिल सर्व्हिस म्हणत होते, ती भारतीयांसाठी खुली झाली 1853च्या ॲक्टनुसार. त्याच्यानंतर बंगालसाठी स्वतंत्र लेफ्टनंट गव्हर्नरची तरतूद करण्यात आली आणि लॉर्ड डलहौसी भारताचा गव्हर्नर जनरल बनला. त्याच्यानंतर बंगालसाठी अतिरिक्त गव्हर्नर. त्याच्यानंतर संसदीय व्यवस्थेची थोडीशी सुरुवात झाली. ॲडिशनल मेंबर आले. हे काही कामाचं नाही आहे, फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा 1853चा जो ॲक्ट आहे हा काय शेवटचा चार्टर ॲक्ट आहे. कोर्ट ऑफ डायरेक्टरची संख्या 24हून 18 करण्यात आली. सिव्हिल सर्व्हिसेसले परमिशन देण्यात आली. ठीक आहे. त्यानंतर जो विधी सदस्य होता त्याला परमनंट अधिकार देण्यात आला, परमनंट सदस्य म्हणून. अशा प्रकारे आपण पाहिलं चार्टर ॲक्ट सगळे. तर पहा सगळ्यात पहिले कोणता ॲक्ट आला? रेग्युलेटिंग ॲक्ट 1773चा. त्याच्यानंतर पिट्स इंडिया ॲक्ट आला. त्याच्यानंतर 1786चा कॉर्नवॉलिसनं जे आणला होता तो. त्याच्यानंतर 1793पासून चार्टर ॲक्ट चालू होते 1793. त्याच्यानंतर 1813, 1833 आणि 1853. पहिल्या चार्टर ॲक्टनुसार बॉम्बे आणि मद्रास हे बंगालच्या
अधिपत्याखाली आले बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या. त्यानंतर 1813 कशासाठी फेमस आहे? 1,00,000 रुपये शिक्षणासाठी बजेट आणि ख्रिश्चन मिशनरीजला भारतात परमिशन धर्माचा प्रचार करण्याची. 1833 कशासाठी फेमस आहे? 1833 तर 1833 फेमस आहे विल्यम बेंटिंक पहिला काय बनला? भारताचा गव्हर्नर जनरल बनला. बंगालचा गव्हर्नर जनरल पद खारिज झालं. 4था सदस्य आला गव्हर्नर काउन्सिलमध्ये. विधी सदस्य पहिला कोण आहे? तर लॉर्ड कॅनिंग. आग्रा प्रेसिडेन्सी तयार झाली. सिव्हिल सर्व्हिस हेलेबरी कॉलेजमध्ये त्याला ट्रेनिंग देण्यात आलं. 1853चा चार्टर ॲक्ट. त्याच्यानंतर हा शेवटचा चार्टर ॲक्ट आहे. संचालकाची संख्या 24हून काय झाली 18 आणि सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झाम भारतीयासाठी सुरू झाली. एक प्रश्न सांगा बरं, पहिला सिव्हिल सर्वंट कोण आहे भारताचा? सत्येंद्रनाथ टागोर. ठीक आहे, थँक्यू.